नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मी बरेच दिवस भारताचं आणि महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह यांना मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडून काय केलं? एक सरकार स्थापन केलं, बीजेपी आणि शिवसेनेचं. त्या अगोदर काय घडलं होतं? 2019 मध्ये यावेळी जनतेने बहुमत देऊन युतीला निवडून दिलं होतं, युतीला बहुमत दिलं होतं आणि ह्या जनतेच्या पाठी खंजीर खुपसून उद्धव ठाकरे यांनी आघाडी निर्माण केली. आघाडीचे सरकार स्थापन केलं. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचं एक सरकार स्थापन केलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री बनले. याची सल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होती आणि त्यांनी त्याचा बदला घेतला असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. पण असा बदला घेतला असाही म्हणायची काही गरज नाही, कारण त्यांनी जनतेला न्याय दिला. माझ्या मते तर त्यांनी जनतेला न्याय दिला, कारण जनतेने कोणाला बहुमत दिलं होतं? तर युतीला. म्हणून त्यांनी शिवसेना फोडून काय केलं? शिवसेनेचा आणि बीजेपीचं सरकार स्थापन केलं. म्हणजे युतीला परत एकत्र आणलं, युती केली आणि एक सरकार स्थापन केलं. इथपर्यंत गोष्ट मी समजू शकलो. आणि त्यावेळी गरज नव्हती की आणखीन कोणा आमदारांना त्या सरकारमध्ये स्थापन करून घ्यायचं. आणखीन कोणाच्या ताकदीची गरज नव्हती, कारण बहुमतामध्ये हे सरकार स्थापन झालं होतं. जेवढे आमदार, जेवढे आकडे हवे होते हे सरकार स्थापन करायला, तेवढे आकडे त्यांच्याकडे होते. मग असं काय झालं की त्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि अजितदादांना सोबत घेतलं. त्याचं एक उत्तर मला मिळालं सुरुवातीलाच. ते उत्तर म्हणजे त्यांनी शरद पवारांना त्यांची जागा दाखवून दिली. कारण शरद पवारांनी आजीवन हेच केलं, तोडाफोडीचं राजकारण. आजीवन त्यांनी हेच केलं, ते म्हणजे तोडाफोडीचं राजकारण. ह्या पक्षाला तोड, ह्या संघटनेला तोड आणि आपल्या पोळ्या भाज. तर त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, त्यांचा पक्ष फोडून, त्यांची संघटना फोडून, अजितदादांना सोबत घेऊन. पण याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी कारण आहे असं मला वाटत होतं. प्रत्येक वेळी वाटतं याच्या मागे आणखीन काहीतरी कारण आहे, याच्या मागे आणखीन काहीतरी राजकारण आहे, आणखीन काहीतरी रणनीती आहे. ती समजून मला घ्यायची होती. ती मला आता कळली. ह्या मराठा आरक्षणाच्या मार्फत. मित्रांनो, जसं मला समजलंय तसं मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. बघा काय घडलं मित्रांनो. गेला जो इतिहास आहे, इतिहास कुठला म्हणजे फार वर्षापूर्वीची नाही गोष्ट सांगत मी तुम्हाला, आताच भूतकाळात ज्या गोष्टी जमा झाल्यात राजकारणामध्ये, त्याचा मी एक तुमच्यासमोर, त्याच्यामधली काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवतोय. नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी विरोधकांनी नाना प्रकारे केलेत. त्या नाना प्रकारांमध्ये भ्रष्टाचार, शिव्यागाळ, त्यांचा अशिक्षितपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. ते निरक्षर आहेत, ते अनपढ आहेत असंही दाखवण्याचा प्रयत्न केला. ते देशासाठी घातक आहेत असंही दाखवण्याचा प्रयत्न केला. नाना प्रकार केलेत, नाना विषय त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, पण ते निष्फळ ठरत गेलं. पण हे सर्व विरोधकांच्या गोष्टी निष्फळ ठरत गेल्या, हे त्यांच्याही लक्षात आलं. 2014 नंतर 5 वर्ष त्यांनी पंतप्रधान पद उपभोगलं.
राजकारण केलं, त्याच्यानंतर सुद्धा परत ते निवडून आले. आता परत त्यांना 2024 मध्ये शह देण्यासाठी काहीतरी रणनीती आखायला हवी आणि त्यांनी ती आखायला सुरुवात केली. ही त्यांची अगोदरपासूनची रणनीती आहे, पण आणखीन नव्या दमाने, नव्या उमेदीने ती आखण्यास सुरुवात केली होती त्यांनी. ती कोणती आहे? तर एका समाजामध्ये काय करणं? दुही निर्माण करणं. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने विद्वेष निर्माण करणं, विष पेरणं, जे इंग्रजांनी केलं, जे मोगलांनी केलं, हेच केलं. तोडो और राज करो. विद्वेष पसरवा आणि राज्य करा, आपले मनसुबे पूर्ण करा. तीच ही गोष्ट गेले कित्येक वर्ष काँग्रेस करत होती. जाती धर्माच्या नावावरती तेढ निर्माण करून आपले पोळी भाजवत होती. तीच गोष्ट आता अगदी जोमाने इतर सर्वांनी करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि आपण इतर त्या संघटना बोलायची काही गरज नाही मित्रांनो, कारण हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले संघटना आहेत. अगदी ममता बॅनर्जीची तृणमूल काँग्रेस, हे समाजवादी, बहुजन समाजवादी, जितके काय या भारतात आता छोटे मोठे संघटना आहेत, पक्ष आहेत, ते काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले. त्यामुळे त्यांची विचारधारा तीच असणार आहे. त्यामुळे आपण त्यांना वेगळं समजूया नको. त्यांची विचारधारा तीच असणार आहे. फक्त त्यांनी आपले कपडे बदललेत, आपली नावं बदललीत, आपल्या दुकानाच्या पाट्या बदलल्या, याच्या पलीकडे काही नाही. त्यांच्या दुकानात ह्याच गोष्टी विकल्या जात आहेत. ते म्हणजे धर्मामध्ये, धर्माच्या नावावरती. मी आधी ते धर्म मानतच नाहीये, त्या तथाकथित धर्म आहेत. त्या जाती सुद्धा मी मानत नाही, त्या तथाकथित जाती आहेत. कारण भारत संस्कृतीमध्ये धर्म हे जे धर्म बोलले जात आहेत, ते धर्म कुठेच नव्हते आणि या जातीही कुठेच नव्हत्या. ह्या तथाकथित जाती आणि या तथाकथित धर्म हे आक्रांताने, हे जे आक्रांत येऊन गेलेत, भारतावरती राज्य करून गेलेत, त्यांनी आणलेत. आणि ह्या देशविघातक ज्या शक्ती आहेत, त्यांनी ह्या जाती आणि धर्म निर्माण केलेले आहेत. मग ते कोणी असो, मग कुठल्याही तथाकथित धर्मामधली ती व्यक्ती असो, देश विघातक शक्ती या आहेत. मग ते कोणत्याही जाती धर्माच्या असो, तथाकथित जाती धर्माच्या असो, या शक्तीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याचा लाभ उठवलेला आहे. आणि त्याच गोष्टी करण्याचा आता प्रयत्न केला गेला. सुरुवात कुठून झाली? तर बिहारमधून. नितीश कुमार यांनी जाती समोर ठेवून काय केल्या? जाती समोर ठेवून जनगणना केली. कुठल्या जातीची किती संख्या आहे, कुठल्या जातीची किती संख्या आहे, अशी जनगणना केली. आणि त्याचीच मांग इतर बीजेपी सोडून, बीजेपीचं जिथे जिथे राज्य आहे ते सोडून प्रत्येक राज्याने त्याची मांग केली, त्याची मागणी केली की केंद्र सरकारनेही तेच करावं, जातीविषयक जनगणना करावी. मित्रांनो, लक्षात आलं का तुमच्या? जातीविषयक जनगणना आणून काय करायचं आहे? तर जातींमध्ये, हिंदू समाजामध्ये काय करायचं आहे? विद्वेष पेरवायचा आहे. पण त्यांना माहिती आहे मुसलमानांचा एक गट्टा, तो तथाकथित धर्म आहे मुसलमान, त्यांचा एक गट्टा मतं आपल्याला मिळणार आहेत. मग आता तोडायला कोणाला हवं? तर हिंदूंना. मग हिंदूंमध्ये ज्या जाती आहेत त्या जाती तोडायला हव्यात, त्या जातीमध्ये विद्वेष पेरायला हवं. आणि त्याच गोष्टी यांनी सुरू केल्या. तुमच्या लक्षात येत असेल मला काय म्हणायचं आहे ते. आणि हीच गोष्ट नेमकी हेरली. कारण यांच्याकडे जे बाकीचे शस्त्र होती ते कुचकामी ठरलेत मोदींना शह देण्यासाठी. मग ब्रह्मास्त्र त्यांच्याकडे होतं. ब्रह्मास्त्र कोणतं? तर जाती धर्माचं. आणि हेच ब्रह्मास्त्र त्यांनी बाहेर काढलं.
जाती आणि धर्माचं. आता तीच गोष्ट महाराष्ट्रात घडते मराठा आरक्षणावरून. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका मला काय म्हणायचं आहे ते. हीच गोष्ट महाराष्ट्रात घडते. यापूर्वी सुद्धा 5 वर्षे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा हीच गोष्ट घडली. त्यानंतर 2019 मध्ये परत निवडणुका झाल्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनलेत. 2.5 वर्षे सगळं शांत होतं. परत 2.5 वर्षानंतर बीजेपी सरकारमध्ये आली आहे आणि त्याबरोबर परत हे मराठा आरक्षण बाहेर आलं. मित्रांनो, तुमच्या लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? हे एक राजकारण आहे. बघा, तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि ह्याला कारण कोण आहे तर शरद पवार. आता महाराष्ट्रात जे घडते, भारतात घडते, इतर ठिकाणी त्याला विविध प्रकारचे राजकीय नेते जबाबदार आहेत. पण महाराष्ट्रात घडते त्याला एकमेव कारण म्हणजे शरद पवार. आणि ह्या जरांगे पाटील जे बसले आहेत ना, आता जरांगे पाटील जे बसले आहेत आता उपोषणाला बसले होते, आता उपोषण सोडलंय काही दिवसासाठी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मागे कोणती ताकद आहे तर हे शरद पवार, काँग्रेस, उभाटा यांची ताकद आहे. यांना फक्त जातीचं राजकारण करायचं आहे. मला एक सांगा मित्रांनो, जरांगे पाटील ह्या व्यक्तींना पूर्वी कोण ओळखत होतं का? आणि त्यांनी असं काय कार्य केलंय की त्यांच्या मागे समाजाने जावं असं त्यांनी कोणतं कार्य केलंय? असा त्यांचा इतिहास आहे का? तर नाही आहे. त्यांचा इतिहास एकच आहे, ते म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. याच्या पलीकडे त्यांचं नामोल्लेख तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते एवढं आपल्याला त्याची माहिती मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त ते कोणतरी मोठे नेते होते किंवा त्यांनी अण्णा हजारेंसारखं अनेक वेळा आंदोलनं केलेत आणि आपल्याला स्वतःला प्रस्थापित केलंय असं पण नव्हतं. अण्णा हजारे यांनी सुद्धा स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी अनेक छोटे मोठे आंदोलनं केली आहेत आणि त्यानंतर ते प्रकाश झोतात आले आणि त्याच प्रकाश झोताचा वापर करून केजरीवाल यांनी आपलं सरकार स्थापन केलं अण्णा हजारे यांचा आधार घेऊन. हा विषय वेगळा आहे. ह्या विषयाचा सुद्धा मी ओपो केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. मग तशी काय यांच्या जरांगे पाटील यांच्या अवतीभोवती वलय होतं का? त्यांची शक्ती होती का स्वतःची? नव्हती. मग असं काय झालं की ज्यांच्या मागे एवढी लोक गेलीत? हे मराठा म्हणणारे एवढे लोक यांच्या मागे कसे काय उभे राहिले? याला कारण त्यांच्या मागे शरद पवार, उभाठा म्हणजे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या 3 संघटनांची ताकद मागे उभी आहे. हे एक कारण. आणि दुसरी म्हणजे मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया. ते काय करत आहे? TRP मिळवत आहे. TRP, मराठा आरक्षण हे उगाळून ते काय मिळवत आहेत? TRP. त्यांना पैसे कमवायचे, त्यांना रोकडा कमवायचा आहे. याच्या पलीकडे ही जी माध्यम आहेत हे दुसरं काही करताना तुम्हाला दिसत नाहीये. असं काय ठोस ठेवतायत, असं काय वास्तव ते जनतेसमोर ठेवतायत. हा तिसरा स्तंभ आहे. मीडिया म्हणजे तिसरा स्तंभ, पत्रकार म्हणजे तिसरा स्तंभ. असा तिसरा स्तंभ काय करतोय? समाजासाठी काय करतोय? वास्तव समोर आणतोय का? वास्तवावर चर्चा करतोय का? तर तुम्हाला काय दिसेल तर फक्त TRP, फक्त जाहिरातबाजी. याच्या पलीकडे काही करताना दिसत नाही. ह्या 2 शक्त्या या जरांगे पाटील यांच्या मागे उभ्या आहेत हे तुम्हाला दिसून येईल. आणखीन एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या. आताच नुकतेच छगन भुजबळ एका सभेमध्ये बोलले आता ह्या मराठा आरक्षणावरून की सरकार ओबीसींचा हक्क काढून ह्या मराठ्यांना देतोय.
छगन भुजबळ काय म्हणतायत, ओबीसींचा हक्क, इतर मागासवर्गीयांचा हक्क जो आहे तो काढून मराठ्यांना देत आहेत, त्यांची ताकद कमी करतायत ओबीसीची, असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, यांना हे बोलायचं काय कारण होतं? जर ते या सरकारमध्ये एक मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, तर त्यांना एका सभेत जाऊन बोलायची काय गरज होती? त्यांना जर ते वाटलं असतं खरोखरच ती गोष्ट असती तर त्यांनी ती चर्चा केली असती मंत्रिमंडळात. मंत्रिमंडळात बसून त्यांनी चर्चा केली असती, त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता. पण एकाच सरकारमध्ये ते आहेत, सरकार सोबत आहेत, असं असताना त्यांनी जाऊन ते वक्तव्य करायचं काय कारण होतं? त्यांना फक्त आपली स्वतःची राजनीती चमकवायची होती. मीच सर्वात मोठा या ओबीसींचा नेता आहे हे त्यांना दाखवायचं होतं. मी सर्व आहे या ओबीसींसाठी आणि मी ओबीसींना न्याय मिळवून देईन, मी ओबीसींचा नेता आहे हे त्यांना दाखवायचं होतं. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात येते का? हेच जर छगन भुजबळ आज शरद पवारांबरोबर असते आणि पूर्ण राष्ट्रवादी आज शरद पवारांबरोबर असती तर काय घडलं असतं? काय घडलं असतं? तर ही आणखीन ताकद वाढली असती, आणखीन यांनी अगदी ताकदीने विरोध केला असता. हे अजितदादा किंवा आणखीन त्यांच्यावर जे गेलेत, सरकारमध्ये बसलेत जाऊन, त्या सर्वांनी मिळून आणखी विरोध केला असता. शरद पवार तर आहेच, शकुनी नीती चालणारी व्यक्ती म्हणजे शरद पवार, ते आहेत. मग त्यांच्यासोबत ही अखंड जर राष्ट्रवादी असती तर काय झालं असतं? बघा विचार करून काय झालं असतं. तर ह्याचा येणाऱ्या 2024च्या निवडणुकीवरती परिणाम झाला असता, नक्कीच झाला असता. काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात झाला असता त्याचा परिणाम. जर आज शरद पवारांची राष्ट्रवादी एकसंध असती तर याचा अर्थ काय झाला? त्यांची शक्ती पहिली कमी गेली, राष्ट्रवादी संघटना तोडून यांच्या नाकांमध्ये नखेल घातली, लगाम घातली. जसं एकनाथ शिंदेच्या नाकात काय घातली आहे? मुख्यमंत्री पद देऊन वेसण घातली आहे, मुख्यमंत्री पद देऊन वेसणच घातली आहे, त्यांना आपल्या काबूमध्ये ठेवलेलं आहे बीजेपीने. तसंच अजितदादा पवार, छगन भुजबळ यांच्या नाकामध्ये वेसण घातलेली आहे आणि शरद पवारांना हतबल केलेलं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आता ही परिणाम होईल थोडा बहुत, पण जो परिणाम एकत्र राष्ट्रवादी असताना झाला असता तेवढा परिणाम आता होणार नाही, हे नक्की आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? राष्ट्रवादी फोडण्याचं कारण, सर्वात मोठं कारण हेच आहे. सर्वात मोठं कारण ते आहे त्यांना धडा शिकवणे, शरद पवारांना धडा शिकवणे हे कारण आहेच. त्यांना त्यांची जागा दाखवणे हे कारण आहेच. त्यांनी आजपर्यंत केलेले जे काय गुन्हे आहेत त्यांचा बदला घेणं हे कारण आहेच. पण त्याबरोबर त्यांची शक्तिहीन करणं हेही कारण आहे. नाहीतर हे छगन भुजबळ आज जर एकत्र राष्ट्रवादीमध्ये असते आणि जर त्यांनी हे गोष्ट केली असती तर त्याचे परिणाम आणखीन दूरवर गेले असते. मित्रांनो, लक्षात आलं का? आणखीन काय दाखवायचं आहे लोकांना, जनतेला काय निदर्शनाला आणून द्यायचं आहे? बघा, हे दुतोंडी कशी आहेत, हे छगन भुजबळ दुतोंडी कशी आहेत, हे शरद पवार दुतोंडी कशी आहेत, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. हे उद्धव ठाकरे दुतोंडी कशी आहेत हे जनतेला दाखवून द्यायचंय आणि जनतेसमोर येते. जनता उघड्या डोळ्यांनी बघते या सोशल मीडियाच्या माध्यमाने, यांच्या मार्फत, हे सामाजिक जे माध्यम आहेत यांच्या मार्फत
सामान्य जनतेपर्यंत ह्या गोष्टी पोचत आहेत. आमच्यासारखे यूट्यूबर ह्या गोष्टी पोचवत आहेत. लक्षात आलं का मित्रांनो? नक्की काय घडते ते? राष्ट्रवादी का फोडली? त्याची 2 कारणं मी तुमच्यासमोर ठेवली. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार काय आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.